आता राष्ट्रवादीच्या प्रचाराला मी आलेलोच आहे ना, एकत्र राहिले. आता शेवटी पुढे काय करायचा हा निर्णय त्यांचा आहे. आम्ही तर निर्णय दादांची अंतिम इच्छा जी अपूर्ण राहिली त्याच्या संदर्भातल्या आम्ही भावना तर कालही व्यक्त केली, आजही व्यक्त केली. आता निर्णय कोणी घ्यायचा आहे तर निर्णय जो घ्यायचा आहे तो सुनीत्रा वहिनी आणि अजितदादा पवार साहेबांच्या असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी घ्यायचा आहे. त्यांनी निर्णय घेतला तर चर्चा होईल. त्याची जयश्री भोसले जे उमेदवारी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी जास्त चर्चेत आहे जिल्ह्यात. माझी मागणी आहे चर्चेत आहे, म्हणजे अनुभवी नेतृत्व पाहिजे. मला वाटतं की जयश्रीताईंना आपण मागे महिला बालकल्याण सभापती पण होत्या आणि एक सौज्वळ आणि सुशिक्षित सुसंस्कृत अशा प्रकारची व्यक्ती आणि महिला म्हणून त्यांची निश्चितपणाने ओळख आहे. मला वाटतं ज्यावेळेला काही लोक काम करण्याच्यासाठी संधी दिली तर ते काम करतील आणि लोकांच्या मध्ये मिसळून काम करतील. म्हणून मला वाटतं की मी पण अशी मागणी करेन की अध्यक्षपदाची संधी सत्ता तर राष्ट्रवादीची येईल आणि ती येत असताना त्यांना मिळावी आणि त्याप्रमाणे मी प्रयत्न 100% करेन. मीच होणार म्हणतात. असं आहे, प्रत्येक जणाला वाटतं निवडून यावं, निवडून आल्यानंतर मला पद मिळावं. आता पद मिळण्याच्या संदर्भातून सांगण्याच्या बाबतीत मला प्रयत्न ते करत असतील. बघू, निवडणूक आहे, निवडणुकीला तर आम्ही समोर गेलेलो आहे. दावलीमध्ये मी मागच्या वेळेला जसं होतो आजही लोक माझ्याकडे 17-20 वर्षानंतर सुद्धा प्रेम करतायत ही माझी पोचपावती आहे. मी तो संपर्क कमी केला नसता तर काहींचा जन्म झाला नसता.